लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे आणि देशभरातील 93 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे आणि या मतदानाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान आहे। तर धाराशिव मधून आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्या ठिकाणी आपण थेट जाऊयात। ओमकार, काय सांगाल? धाराशिव लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी चुरशीचा प्रचार आपल्याला पाहायला मिळाला होता। मोठमोठे नेते इथे उतरलेले होते प्रचारासाठी आणि त्या मतदारसंघात आज मतदान होतंय। सध्याचं काय चित्र आहे? मतदानाला सुरुवात झाली आहे का आणि जे मतदार आहेत त्यांच्यासोबत बोलता येईल का? नक्कीच फराळ, जर पाहिलं तर धाराशिवचा हा जो काही मतदारसंघ आहे तो या लढतीकडे एक राज्यातील प्रमुख लढत म्हणून कुठेतरी पाहिलं जात होतं। या ठिकाणी अनेक टोकाचे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। अखेर आजचा जो मतदानाचा दिवस आहे तो उजाडलेला आहे। या ठिकाणी आपण धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथील मतदारसंघावरती आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर या मतदारसंघातील जी काही लढत होती त्यातील प्रमुख महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले ओमराजे निंबाळकर यांचं हे गाव आहे। ओमराजे निंबाळकर जे आहेत ते या ठिकाणी याच बूथवरती येऊन आपलं मतदान जे आहे ते थोड्याच वेळात करणार आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदार जे आहे ते आता या ठिकाणी कुठेतरी येताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर धाराशिव धाराशिवच्या या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघ असेल, त्याच पद्धतीनं लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघ देखील येतो आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर कुठेतरी 20 लाख मतदार जे आहेत ते कुठेतरी आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावणार आहेत। यासाठी जवळपास 2139 मतदान केंद्राची कुठेतरी मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत। यातील 54 मतदान केंद्र असे आहेत की ज्या ठिकाणी दिव्यांग कर्मचारी असतील, महिला कर्मचारी असतील, त्या कुठेतरी हे जे मतदान केंद्र आहे ते कुठेतरी चालवणार आहेत। एकंदरीतच जर पाहिलं तर सकाळी आता जे काही मतदार आहेत ते कुठेतरी मतदानासाठी मतदान केंद्रावरती येताना पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यात कुठलाही प्रकारचा मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात येते। CISFचे पथकं असतील, विविध पोलिसांची पथकं असतील ते तैनात करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यात 8 ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी देखील मोठी जी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्यात येते। तर 1000 मतदान केंद्रावरती CCTVच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। फरा निश्चितच ओमकार, CCTVच्या माध्यमातून नजर आहे आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। धाराशिवमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।